नमस्कार मित्रांनो, या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अगदी मनपूर्वक मी तुमचं स्वागत करते। आजच्या भागामध्ये मात्र आता रागिनी, अनिका आणि कामिनी अन्नपूर्णा आजींच्या रूममध्ये येतात। आता सुजाता मात्र ही त्यांना घास भरवण्याचा प्रयत्न करत आहे, जेवण भरवत आहे, परंतु अन्नपूर्णा आजी एकही अन्नाचं कण खायला तयार नाही। तेवढ्यात कामिनी लगेच तिच्यावर ओरडते की ए म्हातारे, अगं काय झालं, तुला पोटाला लागत नाही का? आणि काय नाटकं करते हे सर्व, आणि चल खाऊन घे, आणि कशी खात नाही मी बघते। म्हणून मात्र आता सुजाता जेव्हा तिला घास भरवते परंतु ती काही खात नसते, म्हणून आता ही कामिनी सुजाताला म्हणते की तू बाहेर हो, आता मी भरवते, कशी खात नाही मी बघते, आणि चल कशी खात नाही मी बघतेच, म्हणून तिला आता जबरदस्तीने घास भरवते। आजोबा तेथेच असतात। आजोबांना मात्र ह्या कामिनीचा इतका राग येतो, रागाने तिच्याकडे पाहत असतात। आता कामिनी म्हणते की मी तुला अशी नाही मरून देणार, त्यासाठी तुला खावंच लागेल। सगळ्यात अगोदर तुला आता अनिकाच्या नावावर सर्व प्रॉपर्टी करावी लागेल, आणि मग मात्र तू मेली तरी चालेल। जबरदस्तीने मात्र अन्नपूर्णा आजींच्या तोंडात ते जबरदस्तीने तोंड उघड करून तिला त्रास देत आता तो चमचा मात्र तोंडामध्ये घालते। आता रागिनीला हसू येत असतं, परंतु अनिकाचा जीव मात्र थोडा कासवीस होतो आपल्या आजीसाठी। आता जबरदस्तीने तिचं तोंड उघडते आणि तिला ते पोहे भरवते। आता मात्र कामिनी पुन्हा म्हणते की अगं आमच्यावर ओरडताना कसं तोंड उघडत होतं, आणि आता का बंद करून घेतलंस? तेव्हा आता अनिका म्हणते की अगं ग्रॅनी आजी, ती जर ऐकत असेल आणि तिने जर ऐकून मात्र एक सणकणी तुझ्या कानामागे दिली तर तू काय करणार आहे? रागिनी लगेच आता अनिकावर ओरडते की अनिका तुला अक्कल नाही का? अगं कुठे काय अगदी बोलायचं याची अक्कल जरा ठेवत जा आणि भान ठेवत जा। तेव्हा अनिका म्हणते की मी काय चुकीचं बोलले, आणि तिने जर हे सर्व ऐकले तर ती पुन्हा आपल्याला शिक्षा देईल, कळतं का तुम्हाला हे सर्व? ती किती मॅड आहे, मग कशाला रिस्क घेता बरं तुम्ही? त्यावर आता लगेच कामिनी हसते आणि म्हणते अगं हे सर्व तिला कळायला तर हवं, कारण तुझी ही मॅड आजी आहे ती भानावरच नाही। आणि आता ही कामिनी रागिनीला त्या अन्नपूर्णाला म्हणते की हे फक्त 3 दिवस बाकी आहेत, कारण आता तुझी नात आहे ती जर परत नाही आली, आणि आता जी प्रॉपर्टी आहे तर तुझ्या म्हणण्यानुसार आता ती प्रॉपर्टी सगळी काही तुला अनिकाच्या नावावर करावी लागेल, आणि ह्याच हाताने तुला सही करावीच लागेल। आता मात्र तुझी ही अवस्था बघता तू मला आणि अनिकाला आडू शकशील असं होणारच नाही, आणि बघ ना तुझ्या मोठ्या नातीने तुला काय झटका दिलास, आणि या झटक्यातून तू कधी बाहेर येशील हे काही सांगता येत नाही, आणि परत येशील सुद्धा नाही वाटत। त्यामुळे आता तुझं हे राज्य संपलेलं आहे, आता मात्र तू तुझ्या कर्माचे भोग भोगत राहा। आता जे आजोबा आहे ते सर्व बघत असतात, ऐकत असतात, त्यांना इतका मनातून राग येत असतो परंतु रिॲक्ट होता येत नाही। कामिनी आता अन्नपूर्णाला म्हणते की तू सुद्धा आता ह्या म्हातारीची सारखीच अगदी हतबल, अगदी बिनकामी होणार आहेत, आणि आता मात्र सगळी पावर माझ्या हातामध्ये येणार आहे। आणि जबरदस्तीने पुन्हा आता अन्नपूर्णा आजीचं तोंड उघडते आणि ते पोहे जबरदस्तीने भरते। अन्नपूर्णाची अवस्था अगदी पाहण्यासारखी झालेली असते। कामिनीला खूप हसू येत असतं आणि आपल्या पांढऱ्या केसाच्या पट्ट्यावरून मस्त हसत ती आता हात फिरवते। त्यानंतर आता इकडे कमळी आपल्या मैत्रिणीसोबत आता कॅन्टीन मध्ये बसलेली असते आणि काहीतरी ती स्टडी सुरू असतो। निंगी तिला विचारते की कमळे तुला काही खायला आणू का? कमळी म्हणते की मला नकोय। निंगी म्हणते की तुझं पोट मात्र अभ्यास करूनच भरेल असं वाटतं, परंतु मला जाम भूक लागलेली आहे, मी काहीतरी खायला घेऊन येते। आता निंगी जाते तर तेवढ्यात तेथे ऋषी येतो। आता ऋषी कमळीचं लक्ष वेधण्यासाठी मुद्दाम हु असं करतो। आता मात्र ऋषीला बघून कमळी आणि तिची मैत्रीण लगेच उभं राहतात। तेव्हा ऋषी विचारतो की काय झालं कमळी, डिस्टर्ब तर नाही ना केलं मी? त्यावर आता कमळी म्हणते की नाही हो सर, बसा ना। तेव्हा ऋषी तिला म्हणतो की अगं इतक्या गोंगाटामध्ये कसा अभ्यास करते ग कमळी तू? त्यावर आता कमळी म्हणते की अहो सर, मन एकाग्र केलं तर कुठेही अभ्यास होतो। त्यानंतर मात्र ऋषी साधना मावशीबद्दल विषय काढतो, आणि त्या साधना मावशीबद्दल मी तुला म्हटलं होतं ना कमळी, त्या मध्यंतरी हरवल्या होत्या पण त्या आता घरी आल्यात। हे ऐकून आता कमळी म्हणते की सर काय सांगतात, असं कसं झालं बरं? तेव्हा आता ऋषी म्हणतो की काल मात्र अचानक ते माझ्या गाडीच्या समोर आल्या, बाजारात भाजी घेण्यासाठी गेल्या होत्या, आणि तेवढ्यात ते कुठे गेले त्यांना काही कळालेच नाही, परंतु नशिबाने कोणीतरी त्यांना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं होतं, आणि त्यांच्याकडे आयडी वगैरे फोन नंबर वगैरे काही नव्हतं, त्यामुळे आता कॉन्टॅक्ट नाही करता आला। त्यानंतर कमळी म्हणते की खरंच सर, तुम्ही मला कायम त्यांच्याबद्दल सांगत असतात, मला एकदा त्यांना भेटायचं आहे। त्यावर तर ऋषी हसतो आणि म्हणतो की कमळी तू तर त्यांना अजून भेटलेलीच नाही वाटतं, आणि आता आपण नक्की भेटूयात, त्या खरंच खूप छान आहेत, तुला आवडतील। आणि तेवढ्यात मात्र तेथे आता अनिकाची जी हे तर ती मात्र अगदी मस्त असे पिपाणी वाजत येते, आणि अनिका तिच्या मागे येते
अनिका येत आहे म्हणून आता हे सगळं इशारा. तेव्हा आता निंगी म्हणते की आता नवीन काय नाटक तुमचं हे. तर अनिका लगेच रागाने निंगीला म्हणते की पिंगू पिंगू कच्चा लिंबू, मला नाटकाची गरज नाही आणि तुमच्यासारख्या लोकांशी मला बोलायचं सुद्धा नाही. मी नाही बोलणार, युजलेस कुठले. आणि तसंही आता 2 दिवसात मी ह्या कॉलेजची ट्रस्टी होणार आहे. तर अगदी तोऱ्यातच बोलते. त्यावर आता कमळी म्हणते की हे बघ अनिका, अन्नपूर्णा मॅडम आहे तर त्या ह्या कॉलेजच्या ट्रस्टी आहेत आणि त्याच राहतील. आता अनिका तोऱ्यातच म्हणते की अन्नपूर्णा त्या तर मात्र आता 2च दिवसात त्या पोझिशन वरून आउट होणार आहे आणि आता मी ट्रस्टी होणार आहे. एकदा आउट झाल्या तर मी इन होणार आहे आणि मी इन झाल्यानंतर तुला आउट करणार आहे. त्यामुळे तुला जितकं एन्जॉय करायचं आहे तितकं तू एन्जॉय करून घे आणि त्यानंतर मात्र तुला टाटा आणि बाय बाय असेल. त्यावर ऋषी तिला रागाने म्हणतो की अनिका. त्यावर आता अनिका लगेच म्हणते की ऋषी सर, तुम्ही अगदी टीचर आहात त्यामुळे आमच्या स्टुडंट लोकांमध्ये तुम्ही नाही पडलं तर बरं राहील. आणि तसंही आता मी एकदा ट्रस्टी झाल्यानंतर गरीब लोकांची ऍडमिशन आहे तर ती बंद करून टाकणार आहे. आणि हे बघ गावच्या 2 डेज नंतर मात्र तू बाय बाय करायला अगदी तयार राहा. आणि ऋषी सर, तुम्हाला लेक्चर वगैरे नाही का हो. त्यावर आता ऋषी म्हणतो की हे बघ माझे लेक्चर मला माहिती असतात, तू सांगण्याची गरज नाही. आणि हे बघ ट्रस्टी वगैरे आहे ना ते बाजूला राहील, अगोदर पास होऊन दाखव. आता हे ऐकून निंगीला खूप हसायला येतं. त्यावर आता अनिका म्हणते की आता याला कसं समजवायचं. आणि हे बघा ऋषी सर, मी अभ्यास केला किंवा नाही केला मला काही फरक पडत नाही, कारण मार्क्स मला चांगले मिळणारच आहे. आणि हे बघ 2 डेज अगदी बाय बाय गावछाप. अगदी हसून मात्र आता तिच्या मैत्रिणी आणि त्या बाय बाय करत तेथून निघून जातात. निंगीला आता इतका राग येतो, निंगी धावूनच जाते. आता अनिकाला बघितलं तर माझं डोसकच फिरतंय असे म्हणून निंगी आता तळतळ करत असते. निंगी लगेच आता कमळीला म्हणते की अन्नपूर्णा आजी जर शुद्धीत नाही आल्या तर आता ही माकडीन आणि तिची ती माकडीन आजी आणि ती पिठाची गिरणी मात्र आता ह्या तिघी मिळून मात्र अन्नपूर्णा आजींना त्रास देतील आणि त्यांचे खूप हाल करतील, कारण ह्या तिघी सुद्धा उरफाट्या काळजाच्या आहेत. अडगळीन कुठल्या ह्या तिघी पण. त्यानंतर आता राजन अन्नपूर्णाच्या अगदी रूम मध्ये येतो आणि अन्नपूर्णाची ती अवस्था बघून त्याला वाईट वाटतं. तेवढ्यात आता सुजाता म्हणतात की सर हे बघा, अन्नपूर्णा मॅडमसाठी मी बिस्किट वगैरे आणलं होतं पण ते काही खात नाही. त्यावरती राजन म्हणतो की हे बघा तुम्ही जा, मी बघतो. आजोबाही तेथेच असतात तर राजन त्यांच्याजवळ येऊन बसतो. त्यावर आता राजन आता अन्नपूर्णाला म्हणतो की आई, मी तुला जे काही बोलत आहे ते तुला ऐकू येते ना. आई 4 दिवसा अगोदर तू खरंच बरी होती ग, आणि आई मला माहिती आहे की तुझ्या नातीच्या जाणने मात्र तुला खूप मोठा धक्का बसलेला आहे, पण आई तुझी नात जिवंत आहे, तू अशी खचून जाऊ नकोस प्लीज. तिला काही झालेलं नाही, तू तिचा इतका विचार करू नको. आणि आई तुझी सून आणि नात दोघी सुद्धा जिवंत आहे. तरी सुद्धा अन्नपूर्णा काही आता एकही शब्द बोलत नाही. तेव्हा राजन म्हणतो की आई प्लीज काहीतरी बोल ना. अन्नपूर्णाची ती अवस्था बघून राजन आजोबा यांना खूप वाईट वाटतं, मन त्यांची भरून येतात. तेव्हा आता राजन स्वतःला म्हणतो की मी स्वतः काय करतो, मी जर असंच आई समोर रडत बसलो आई मात्र यातून खरंच कधी बाहेर नाही पडणार, म्हणून तो स्वतःच्या डोळ्यातील पाणी पुसतो. नंतर मात्र राजन पुन्हा आता हसून अन्नपूर्णाला म्हणतो की हे बघ आई, अगं तुला माहिती आहे का तुझी नात लवकरात लवकर सापडेल आपल्याला. आणि हे बघ आई, मला हॉस्पिटलमध्ये गौरी भेटली होती आणि ती वेडी, खरंच तिला असं वाटतं की ती जर माझ्या आयुष्यामध्ये आली तर माझ्या संसाराचं वाटोळं होईल. आई, त्यांना कुठे माहिती आहे की आपण त्यांना किती मिस करतोय. हे बघ ना आई, अगं माझ्यासाठी हॉस्पिटलमधून सुद्धा ती पळून गेली आणि आई ती ह्याच शहरामध्ये आहे, नक्की आज ना उद्या ती आपल्याला सापडेल. आणि ह्या सगळा काही घोळ आई अगं त्या हॉस्पिटल वाल्यामुळे झालेला आहे. हे बघ आई, सॉल्ट आउट झालं सगळं, त्या लवकरच आपल्याला सापडतील. आणि बघ ना आई, अगं ऐकलंस का तू, मी तुला काय काय सांगितलं ते. तरी सुद्धा अन्नपूर्णा आजी एकही शब्द बोलत नाही. तेव्हा आता राजन पुन्हा म्हणतो की आई अगं बोल ना, काहीतरी थोडंसं बोल ना आई, अगं बोल ना. आणि तेवढ्या तेथे रागिनी आणि कामिनी ह्या दोघी येतात. आता कामिनी लगेच रडण्याचं नाटक करते की राजन बघ ना, अरे काय झालं हे सर्व. नाही रे, मला नाही बघवत माझ्या वहिनीची ही अशी अवस्था, आणि खरंच परमेश्वर तरी कसा आहे. आता रागिनी म्हणते की हो ना राजन, अरे काल दिवसभर मी त्यांच्याजवळ बसून होते, मला असं वाटलं होतं की नक्की त्या माझ्याशी काहीतरी बोलतील. नाही रे राजन, अरे काहीच त्या बोलल्या नाही. आणि बघ ना राजन, खरंच मला खूप टेन्शन आलेलं आहे, आपल्या आई नक्की बऱ्या होतील ना रे. म्हणून रागिनी आता जोरात रडण्याचं नाटक करत असते. तेव्हा कामिनी आता यांच्या समोर म्हणते की रागिनी अगं तू बाळा इतकं टेन्शन घेऊ नकोस, कारण मला माहिती आहे की माझी वहिनी बरी होणार आहे आणि ती लवकर बरी व्हावी यासाठी मी परमेश्वराजवळ प्रार्थना करणार आहे.
आणि राजनला म्हणते की राजन, अरे तू असं किती दिवस घरामध्ये बसून राहणार आहे, तुला कामधंदा असतो, तुला कामाला बाहेर जावं लागेल, त्यामुळे हे बघ तू कामाकडे लक्ष दे, सगळी तुझी जी कामं आहेत ती कामं कर, आणि हे बघ आम्ही आहोत, आम्ही मात्र वहिनीची सगळी काही काळजी घेऊ, तू काही काळजी करू नको. तेव्हा आता रागिनी सुद्धा म्हणते की हो ना राजन. आता राजनला कामामध्ये लक्ष देण्यासाठी आणि ह्या दोघींना मात्र आता अन्नपूर्णाला त्रास द्यायला राजन येथे नकोच असतो, म्हणून आता त्या मुद्दाम हे सर्व नाटक करत आहे. मला बाबांची काळजी घ्यावीच लागते, मग मी आईजवळ थांबेल, असे जेव्हा रागिनी म्हणते तेव्हा आता राजन तिला म्हणतो की हे बघ, आईला मात्र तू एकटी सोडू नको, आणि जेव्हा तुला वेळ मिळेल तेव्हा तू आईजवळ बसत जा. तेव्हा आता रागिनी हो तोंडावर तर हो हो करत असते, आणि हे बघ रागिनी तू तिला बोलतं कर ना ग. तेव्हा आता रागिनी लगेच म्हणते की हो राजन, डोंट वरी, घेईल आईंची काळजी. आता कामिनी आणि रागिनी यांना हसू येत असतं. कामिनी लगेच मनात म्हणते की आता ह्या गुळाच्या गणपतीला नक्की काय बोलायचं. याला असं वाटतं की खरंच आम्हाला ह्या म्हातारीची काळजी आहे, आणि मूर्ख कुठला, म्हणून आता कामिनीला खूप मनातल्या मनात हसू येत असते. त्यानंतर आता इकडे कमळी मात्र ही अन्नपूर्णाची काळजी करत असते, तर निंगी म्हणते की त्या घरात अन्नपूर्णा आजींची काळजी कुणालाच नाही, त्यांना काही झाले तरी कुणाला काही फरक पडत नसतो. त्यावर आता ऋषी म्हणतो की एक मिनिट निंगी, तू असं का म्हणतेस. बघ मला मान्य आहे की त्यांच्या बाबतीत जे काही झालं ते वाईट झालं, निंगी त्यांच्या घरातील माणसं आहेत त्यांची काळजी घेण्यासाठी. त्यावर आता निंगी म्हणते की हे बघा सर, तुम्ही खूप साधे आहात, मला लोकांची वाकडी मन नाही दिसत. त्यावर आता कमळी निंगीला म्हणते की गप शांत राहा, आणि हे बघ निंगे, अगं त्यांची मोठी नात आहे ना, ती जिवंत आहे, अगं ही महत्वाची गोष्ट आहे की नाही. तर निंगी म्हणते की हो, पण त्याचा काय उपयोग बरं, आणि त्यामुळेच मात्र त्या शॉक मध्ये गेलेल्या आहेत, त्यांना तर आता हे सुद्धा माहिती नसेल की त्यांची मोठी नात जिवंत आहे ते. त्यावर आता कमळी म्हणते की तू काही पण म्हण, परंतु माझा पूर्ण विश्वास आहे की या सगळ्यातून अन्नपूर्णा मॅडमला आपल्याला बाहेर काढायचं आहे. त्यावर आता निंगी म्हणते की कमळे, आपण काय करणार आहोत, त्यांना यातून कसं बाहेर काढणार आहोत बरं, आपल्याला तेथे जाण्याची सुद्धा परमिशन राहिलेली नाही, आणि का तिची आजी तिची आई आपल्याला तेथे थांबून सुद्धा देणार नाही. त्यावर आता कमळी म्हणते की निंगे, आपण प्रयत्न नाही सोडायचे. तर निंगी म्हणते की अगं काल तिकडे जे काही झालं ते विसरलीस का. ऋषी मात्र आता हे सर्व ऐकत राहतो. आता ऋषी म्हणतो की एक मिनिट निंगी, तिकडे काय झालं. तेव्हा आता निंगी लगेच सांगायला सुरुवात करते की सर हे बघ, झालेला सर्व काही प्रकार मात्र निंगी आता ऋषी सरांना सांगते, आणि कमळीला हाताला धरून बाहेर काढलं धक्के मारत. आता मात्र जो काही अपमान तेथे केलेला आहे हे ऐकून मात्र आता ऋषीला खूप राग येतो. ऋषी रागानेच म्हणतो की तुम्ही इतकं सगळं कसं सहन करू शकता. त्यावर आता कमळी म्हणते की सर हे बघा, अन्नपूर्णा आजींसाठी 4 शब्द ऐकले तर काय होतं बरं, आणि हे बघा त्यांच्यासाठी मात्र मी तेथून निघून नव्हते, म्हणून मला प्रयत्न करायचे होते. त्यावर आता निंगी म्हणते की इतकं सगळं होऊन सुद्धा तू परत तिकडे जायचं म्हणतेस. तेव्हा कमळी म्हणते की हो, आणि हे बघ आजींचं नाटक जे काही आहे, त्यांची नात गेल्याचं नाटक त्यांना कोणी करण्यासाठी सांगितलं होतं, आणि हे सर्व कोणी केले हे मात्र आता मला शोधून काढायचं. त्यावर आता ऋषी लगेच म्हणतो की एक मिनिट थांबा, तुम्ही मात्र अभ्यास सोडून हेच करण्याचं ठरवलेलं आहे का, तुमच्या परीक्षा आहे, तुम्ही तिकडे लक्ष द्या. तेव्हा आता कमळी म्हणते की सर हे बघा, मी आजींसाठी हे सर्व करत आहे. त्यावरती ऋषी म्हणतो की हे बघ, भावनेच्या भरात जाऊन काही असं करू नकोस. राजन काका आहे ना, त्यांची काळजी घेण्यासाठी त्यांच्या घरातील नोकर मंडळी आहे, आणि ते सगळेजण अन्नपूर्णा आजींना मानतात सुद्धा. घरामध्ये इतकी सगळी माणसं असताना सुद्धा त्या तिघी काही करू शकणार नाही, आणि हवं तर मी राजन काकांशी सुद्धा बोलतो, एखाद्या चांगल्या डॉक्टरांकडे आपण त्यांना घेऊन जाऊया. तुम्ही मात्र आता अभ्यासाकडे लक्ष द्या, आणि तुम्हाला कळतं ना मी काय म्हणतो ते. आणि हे बघा, आता मला लेक्चरला जावं लागत आहे, मी निघतो, परंतु जे काही मी तुम्हाला सांगितले त्या सगळ्याचा विचार करा, असे बोलून आता ऋषी लेक्चरला निघून जातो. तेव्हा आता निंगी लगेच कमळीला म्हणते की ऋषी सर एकदम साधे आहेत, आणि त्यांचं काम सुद्धा एकदम असं सरळ असतं, आणि बघ ना कमळी, तू काय म्हणत होते, हे जे कोणी केलेलं आहे त्याला शोधून काढायचंच, मग चल आता लगेच तयारीला लागायचं. तेव्हा आता कमळी म्हणते की हो, हे नक्कीच, कारण जो कोणी आता अन्नपूर्णा आजींच्या अवस्थेला जबाबदार आहे त्याला आपण शोधून काढायचं म्हणजे काढायचं. तेवढ्यात एक मुलगी कमळीला म्हणते की तुला ऑफिस मध्ये एक फोन आलेला आहे. तेव्हा आता कमळी लगेच ऑफिसमध्ये फोन घ्यायला जाते. त्यानंतर आता इकडे निंगी मात्र आता धावतच इकडे अन्नपूर्णा आजींच्या घरी येते, आणि जोरजोराने राजन सर असा आवाज देते. तेवढ्यात रागिनी, कामिनी आणि अनिका तिथेच असतात. रागिनी तिला ओरडते की काय ग, कशाला ओरडतेस ग, तुला तर काल आम्ही घरातून हाकलून दिलं होतं, मग परत तरी सुद्धा निर्लज्जासारखी येथे कशाला आलीस. तेव्हा आता निंगी रागाने म्हणते की मी राजन सरांना भेटायला आले, आणि खूप महत्वाचं काम आहे. कामिनी विचारते की काय काम आहे असं. तेव्हा लगेच अनिका म्हणते की एक कामिनी, आणि म्हणते की एक ग्रॅनी आजी, तू कशाला हिच्याशी बोलतेस ग.
अगं हिला आणि हिच्या गावच्या मैत्रिणीला फक्त आपल्या घरी येण्याचं कारण हवं असतं. अगं तुला लॉजिक सुद्धा समजत नाही का? अगं डॅडकडे काहीच काम असेल, अगदी नौटंकी करते. तेव्हा कामिनी म्हणते की हो ना अनिका, तू एकदम बरोबर बोलते. आणि निंगीला म्हणते की काय लाज वगैरे आहे की नाही, वाटते की नाही? काल मी तुम्हाला घरातून इतकं हकलून दिलं आणि तरी सुद्धा तुम्ही तोंड परत वर करून आलास. त्यावर तर निंगी म्हणते की तुम्ही मला काही म्हणा, मला काही फरक पडणार नाही, परंतु मी राजन सरांकडे आलेले आहे आणि खूप महत्वाचं मला त्यांना सांगायचं आहे. निंगी पुन्हा राजनला आवाज देते की राजन सर लवकर बाहेर या. तेव्हा आता रागिनी चुटक्या वाजवत तिच्या जवळ येते आणि म्हणते राजन घरामध्ये नाही, जे काही निरोप द्यायचा असेल तर ते मला सांग आणि इथून चालती हो. आता निंगी खुश होत म्हणते की अहो रागिनी काकी, खूप आनंदाची बातमी आहे, आपल्या गौरी काकी सापडलेल्या आहेत. हे ऐकल्यानंतर मात्र रागिनी कामिनी यांना तर धक्काच बसतो. तेव्हा मात्र आता लगेच रागिनी म्हणते की अगं इडियट, तू काही कसं बोलतेस? निंगी म्हणते की अहो जे खरं आहे तेच सांगते, कारण आमच्या कॉलेजमध्ये फोन आलेला आहे. रागिनी म्हणते की उगाच शेंड्या लावू नकोस, तू काही पण बोलशील आणि आम्ही त्यावर विश्वास ठेवायचा का? आणि प्रॅक्टिकली ती कॉलेजवर फोन का करेल म्हणून आता ती निंगीच्या हाताला धरते आणि तिला बाहेर काढत असते. परंतु आता कामिनी म्हणते की रागिनी एक मिनिट, विचारते की काय ग, कॉलेजच्या लाईनवर फोन आला होता का गौरीचा? तर निंगी म्हणते की हो, तेच तर सांगते. आणि काय ग, काय म्हणाल्या त्या? तेव्हा आता निंगी सांगायला सुरुवात करते, खरं तर हे अन्नपूर्णा मॅडमचं कॉलेज आहे का आणि राजन सरांचा नंबर वगैरे मिळेल का असं विचारत होत्या. तेव्हा कामिनी तिला विचारते की अगं मग तू नंतर काय म्हणालीस? आणि निंगी म्हणते की माझ्याकडे जर नंबर असता तर आता मी तिकडेच त्यांना नंबर दिला असता, मी कशाला इकडे राजन सरांकडे आले असते, मी तिकडेच फोन करून निरोप दिला असता. तेव्हा आता रागिनी विचारते की काय ग, काय निरोप होता? परत निंगी म्हणते की काही नाही, मला राजन सरांनाच हा निरोप द्यायला सांगितलेला आहे. तर अनिका म्हणते की हो का, मग त्यांनाच दे, मी चल तू येथून लगेच चालती हो. तेव्हा आता कामिनी तिच्याकडून अगदी माहिती मिळवण्यासाठी अनिकाला म्हणते की अनिका गो बाळा थांब ना, ती बोलत आहे ना, मग तिला बोलून दे. आणि निंगी म्हणत असते की फक्त राजन सरांना मला निरोप द्यायचा आहे. तर रागिनी तिला म्हणते की अगं सांग ना, मी सुद्धा राजन सरांची बायको आहे ना, मग आता तू त्यांना निरोप दिला किंवा मला दिला काय? मग जो काही निरोप असेल ते मला सांग. तेव्हा आता अनिका शिवाय देत असते. तर निंगी तिला म्हणते की हे पग लक्षात ठेव, मला इंग्रजीमध्ये शिवाय देऊ नकोस, मी सुद्धा कोल्हापुरी आहे, त्यामुळे जर मी माझ्या शिवाय चालू केल्या तर मात्र तुझ्या कानाचे पडदे फाटतील. आणि बोलता बोलता आता अनिका ही निंगीवर धावून जाते. दोघींची आता जब्बर मारामारी झुपते. तेव्हा रागिनी त्यांना सोडवते आणि रागिनी म्हणते की अगं निंगे काय सुरू आहे, एकतर अनिकाला अक्कल नाही, मग तू सुद्धा तिच्यासारखंच वागणार आहेस का? तेव्हा आता कामिनी म्हणते की शांत हो अनिका, तू शांत बस बरं. निंगी बरोबर अगदी गोड बोलायला सुरुवात करते की निंगी तू चांगली मुलगी आहे, अगदी गोड मुलगी आहे, इकडे ये बरं. आणि निंगीशी गोड बोलून मात्र आता निंगी सांगायला सुरुवात करते की त्या एका कर्जतच्या फार्म हाऊसवर आहे. आणि त्यानंतर निंगी पुन्हा डोक्याला हात लावते, मुद्दाम नाटक करत असते की अरे देवा हे काय करून बसले, मी तर गौरी काकींचा पत्ता सुद्धा दिला. आणि निंगी तिथून निघून जाते. तर अनिका म्हणते की निंगू पिंगू कच्चा लिंबू पुन्हा हे ते येऊ नकोस. कामिनी मात्र आता स्वतःची खूप हसत असते. त्यानंतर कमळी निंगीची वाट बघत असते की निंगीने निरोप दिला की नाही आणि अजून ती का आली नसेल. हो मित्रांनो, हा भाग येथे संपतो. पुढे नक्की काय होणार आहे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.